जय भीम मित्रांनो, तर मी तुमच्या मित्र श्रेयस घेऊन आलो आहे तुमच्यासाठी आणखीन एक नवीन ब्लॉग. तर तुम्ही म्हणत असाल आज आपण इकडे हायवेकडे का बरं आहो आणि मस्तनी व्हाईट शर्ट वगैरे. तर आज आहे 7 फरवरी 2026. आज माता रमाई यांची जयंती आहे. तर आज आपण जयंती साजरी करतो आपल्या विहारामध्ये सिव्हिल वॉर्डमध्ये. आपण मागच्या ब्लॉगमध्ये बघितल्या. तर आम्ही आता इकडे आलो आहोत हारे घ्यायसाठी. तर आपल्यासोबत टोनी शहारे पण आहे. त्याला आपण दाखवूया भाऊच्या दुकान. आम्ही कोणत्या ठिकाणी आलो तर हा पण दुकान मोस्टली आपला जसा तहसील आहे ना आपला थोडा समोर आला जो मार्केटमध्ये अंदर रस्ता जाते ना त्या रस्त्याच्या अपोजिट साईडला भाऊची दुकान आहे. मला सांगितलं आपण हार सेंटरमध्ये आलो. तर हा आहे दीपक फुल हार सेंटर. हा दीपक भाऊचं दुकान आहे. हे आपले टोनीजी शहारे ते पण आपल्यासोबत आलेले आहेत हार घ्यायला. हे आपल्या विहाराचे मेन कार्यकर्ता सर्व गोष्टीमध्ये सर्व काही करतात. आणि हा दीपक भाऊ हे इथे आपले हार बनत आहे. हे एक हार बनलेली आहे आपली. आपल्याला 2 मोठ्या कटआउटसाठी 2 मोठे हारी पाहिजेत आणि 5 आपले 3 फोटो आहेत आणि 2 मूर्त्या आहेत त्यासाठी हारी पाहिजेत. आता आपल्याला भेटायला इकडे हारीच्या दुकानात पराग भाऊ पण आलेला आहे. बघू शकता आपले जे 3 हार आहेत ते झालेले आहेत बनवून. हे 2 आपले हार मोठेवाले कटआउट आणि 3 फोटोसाठी. ते आपले 2 हार आपण कॅन्सल केलेले आहोत. तर आपण 3 फोटोसाठी हार आणि 2 कटआउटसाठी हार नेत आहोत. असे आपण विहाराकडे आलेलो आहोत. तर विहाराच्या समोर आपण बॅकग्राऊंड म्यूट करणार आहोत कारण की सॉन्ग चालू आहेत तर आपला कॉपीराईट येते म्हणून. तर आता आपला माता रमाईचा कार्यक्रम आटपलेला आहे. तर सायंकाळी आपण अल्पपोहार देणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण जात आहोत आता भाजीपाला घ्यायला. जे पण गोबी वगैरे लागते ते सर्व घ्यायला जातो टोनी आणि मी. तर तुम्ही बघू शकता मार्केटकडं आठवण नाही राहिली व्हिडिओ बनवायची. तर आपण 15 किलो गोबी आणलेलो आहोत. आणखीन आपली 10 किलो आलू आहे. तर आणखीन आपल्याला जाणे आहे कशासाठी आपला अद्रक लसण वगैरे सर्व घेण्याच्यासाठी जाणे आहे. आणखीन सामान येणार आहे आपला. तसे तुम्हाला सांगितलं होतं आपण की आपल्याला भाजीपाला लागत आहे म्हणून आपला अल्पपोहारच्या कार्यक्रमासाठी काही भाजीपाला आलेला आहे. आणखी काही घेणे आहे तर आपण त्यासाठी जातो. आपल्याला कांदे आपली सोयाबीन वडी वगैरे पण लागते त्यासाठी आपण जातो. आपल्यासोबत आहे डॉक्टर दीपू डॉक्टर टोनी शहारे. तर चला आपण समोर भेट घ्या. तर आपल्याला आता पुलावभात बनवण्यासाठी तांदूळ वगैरे लागत होते. तर तांदूळ म्हणा आपला तो वाटाणा लागत होते. तर आपण आता आलो भाऊच्या दुकानात गायत्रीमध्ये आलो आहोत. आपण बालू भाऊच्या दुकानात आलो आहोत. दुकानाचं नाव गायत्री आहे. आपला मार्केट आहे तिथून रस्ता आहे तुम्हाला दाखवते. आता हा आहे गायत्री अनाज भंडार बालूभाऊची दुकान. इथे आपल्याला सर्व सामान मिळतात. जे पण तांदूळ म्हणा डाळ म्हणा वाटाणा सर्व. आणखीन हे आपली इकडे समोर एक दुकान आहे. इथे पूर्ण किराणाचे सामान मिळतात. तर विजिट द्याल. आपला बघू शकता मार्केटला जातात तो रस्ता. आपला दुसरा किराणा दुकान म्हणजे गायत्री तोच आहे. बालूभाऊचं दुकान आहे पण हा किराणा दुकान आहे. आपण मागे बघितलं तिथे आपल्याला तांदूळ वगैरे मिळते. तर आपण इथून किराणा पण घेतो. आपल्याला अल्पपोहारला जे सामान लागत आहे जसे सोयाबीन वडी ही रोटी खडा मसाला. हा बालूभाऊ आहे दुकानाचे ओनर. किराणा दुकान नाव मुलांजी तर तुम्ही आता आमच्या पूर्ण सामान सर्व आणून झालेलं आहे. त्याने भाजीपाला वगैरे. तर आता भाजीपाला वगैरे सर्व आता आम्हाला नाही आम्ही आहोत 4-5 पोट्टे सर्व मिळून पावसी. तर पावसी आम्हाला आपला आलू आहे गोबी आहे हे आहे अद्रक लसूण सब छिलणे पिसणे सब आम्हाला तुम्हाला दाखवतो. समोर ते धूत आहेत. चला तुम्हाला दाखवतो. हे तुम्ही बघू शकता. हे 3 व्यक्ती पहा. हे 3 पोट्टे आपले संगी. हे आलू मस्तनी धूत आहेत. सर्व आपलाच काम आहे. तरणपराला हा दीपू डॉक्टर ना आपला दुसरा संगी टोनी शहारीजी ना लकी कांदे काटत आहेत. आता आपण हे बसून कांदे काटून पिसून लसण अद्रक लसण गोबी पण आहे मसाले हे ते सर्व आपल्यालाच करणे आहे. आपली भाजीपाला आणून झालेली आहे. तर आता सर्व बसलेले आहेत भाजीपाले काढायसाठी. आपले टोनी शहारी लकी अमन आपला दीपू डॉक्टर तिकडे तरण उपाय आपला श्रीस. आपण आता कांदे गोबी सर्व झाल्यानंतर आचारीला बोलून नाही तर आपण खुद बोलू त्याची टेन्शन नाही आहे. इकडे गोबी इकडे कांदे इकडे. तर आता जवळपास 7 वाजलेले आहेत.
आणि आपला जो अल्पपहार आहे तो तयार झालेला आहे. आता थोड्या वेळातच चालू पण होणार आहे. तर बघू शकता अंधार झालेला आहे, पूर्ण लाईट लागलेला आहे. थोड्या वेळा अल्पपोहा चालू होणार आहे. मग आपण दाखवूया समोरच्या तुम्हाला. तो तिथे समोर कंटेनर ठेवला आहे, त्याला दाखवतो तुम्हाला. तर अशाच प्रकारे आपला जो अल्पपोहाराचा कार्यक्रम होता तो आटपलेला आहे. बघू शकता जास्त नाही आणि म्हणजे सर्वांचा झालेला आहे. आता म्हणजे आपण जेव्हा बिचाचा व्हिडिओ नाही बनवू शकलो, कारण की सॉन्ग चालू होते. सॉन्ग चालू असल्यानंतर कॉपीराईट येते, त्यामुळे आपण व्हिडिओ नाही बनवू शकलो. बघू शकता आपले यश राऊत अध्यक्ष साहेब जुळलेले आहेत आपल्यासोबत. बघू शकता तर पूर्णाने आपला काम आटपलेला आहे. सर्व घरी गेले आहेत. आता इथलेच फक्त आपणच बाकी आहोत. जास्त नाही, पराभव पण आलेला आहे. जास्त जण आपणच आहोत. आता पूर्ण कार्यक्रम आटपलेला आहे. तर अशाच प्रकारे आपल्या व्हिडिओची समाप्ती करूया, कारण की आपला पूर्ण कार्यक्रम आटपलेला आहे. ते बघू शकता सर्व पूर्ण सामान वगैरे उचलणं चालू आहे. कार्यक्रम आटपलेला आहे. तर आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. यूट्यूबवरून फेसबुकवर बघत आहात तर फॉलो करा. आपला इंस्टाचा पण चॅनल आहे, त्याला पण फॉलो करा. बाय.